शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीनही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग रोमकारास पत्र 5वा अध्याय वचने 8 ते 11. रोमकारास पत्र 5वा अध्याय वचने 8 ते 11. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग रोमकारास पत्र याचं 5वा अध्याय 8 ते 11 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी परमेश्वराच्या प्रीतीविषयी आपण बघतो. ख्रिस्ताच्या मृत्यूने प्रकट झालेली देवाची प्रीती. आणि खरोखर परमेश्वर आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आणि परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्रास देऊन टाकलं, अशासाठी की मनुष्य पापी असतानाच ख्रिस्त सर्व मनुष्यासाठी मरण पावलेला आहे. तर आता त्याच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आणि पापामुळे मनुष्यावर परमेश्वराचा क्रोध होता, पण परमेश्वर न्यायी आहे आणि प्रेमी देखील आहे. आणि म्हणून तो मनुष्य तारला जावा यासाठी परमेश्वराने येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आणि त्याच्या मृत्यूच्या द्वारे मनुष्य आणि परमेश्वर याच्याशी जे दुरी निर्माण झालेली होती तो समेट परमेश्वराने केलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, इतकेच केवळ नाही तर त्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळालेली आहे. आणि त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे
आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो आणि तो समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर आणि मनुष्य याच्यामध्ये परमेश्वराने तो समेट ही देणगी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. म्हणून आता आम्ही अभिमान बाळगतो, आम्ही परमेश्वरावर जवळ जाऊ शकतो माझ्या प्रियानो. आणि म्हणून याच त्या परमेश्वराकडे, कारण परमेश्वराने समेट ही देणगी आपल्याला दिलेली आहे आणि ती स्वतः मनुष्य नाही पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या नावामध्ये परमेश्वराबरोबर तुम्ही आणि मी समेट करू शकतो. आणि त्या प्रीतीपासून तुम्हाला आणि मला आता कोणी विभक्त करू शकत नाही. परमेश्वराचं वचन सांगते रोमकारस्पत्र या 8 आणि 34 वचन 35 वचन की दंडाज्ञा करणारा आता कोण आहे आणि ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल. आणि म्हणून परमेश्वर हा प्रीती आहे माझ्या प्रियानो. पहिला योहान 4:8 मध्ये देवाचं वचन सांगते आणि त्याची प्रीती त्याने येशू ख्रिस्त आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे या जगात प्रकट केलेली आहे. त्याने आपल्या प्रीतीचे प्रमाण दिलेले आहे आणि म्हणून या त्या प्रेमळ परमेश्वराजवळ तो आमच्यावर प्रीती करणार आहे, तो तारण देणार आहे, तो समेटाची देणगी त्याने आम्हाला दिलेली आहे. म्हणून या आणि परमेश्वराजवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराची समेट करा. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुखीन तुला धन्यवाद देतो प्रभूशी. खरोखर परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझ्या ठाई आनंद बाळगतो, पण परमेश्वर बाप्पा अनेक लोक जे आहेत तुझ्यापासून दूर आहेत परमेश्वर बाप्पा, त्या प्रत्येकास परमेश्वर बाप्पा तू आज आशीर्वादित कर, त्याने ख्रिस्ताला ग्रहण करावं आणि तुझ्याशी समेट करावं प्रभूची. कारण परमेश्वर बाप्पा प्रत्येकावर या जगावर तुनं प्रीती केलेली आहे आणि परमेश्वर बाप्पा मी प्रार्थना करतो प्रभू, त्या प्रीतीचं प्रमाण म्हणून तो आपल्या पुत्रास दिलेला आहे परमेश्वर बाप्पा, त्याच्याद्वारे आम्ही तुझ्याशी समेट करू शकतो प्रभूची. आणि म्हणून परमेश्वर बाप्पा प्रत्येकाने येशू ख्रिस्ताला ग्रहण करावं आणि तुझ्याशी समेट करावं प्रभू, असा अनुग्रह तू कर परमेश्वर. मी प्रार्थना करतो केवळ येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये उद्धार, तारण आणि आम्ही तुझ्याशी समेट करू शकतो. देवबाप्पा प्रत्येकाला तू समेट करण्यासाठी कृपा करो, तारण दे, जीवन दे अशी प्रार्थना करतोय. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.